मी तुम्हाला 1 वाटी रवा आणि 1 चमचा उडदाची डाळ यापासून खूप मस्त अशी एक रेसिपी दाखवणार आहे। ही रेसिपी पाहिल्यानंतर तुम्ही लगेचच करायला घ्याल आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल अशी आजची आपली ही रेसिपी आहे। बरं, ही रेसिपी नाश्त्याची आहे आणि ही तुम्ही कधीही खाऊ शकता। म्हणजे आदल्या-मधल्या वेळेत जर भूक लागली तर झटपट होईल अशी ही रेसिपी आहे। तर बघा, त्यासाठी इथे मी 1 वाटी इतपत रवा घेतलाय। आता मी हे जास्त क्वांटिटीत करते थोडंसं, कारण की ही रेसिपी मी 4 ते 5 जणांच्या हिशोबाने करते, तर त्यानुसार तुम्हाला रव्याचं प्रमाण कमी जास्त करायचं आहे। आणि यात उडदाची डाळ माझ्याकडनं चुकून पडलेली आहे मगाशी, तर नाहीतर तुम्हाला वाटेल की हे काय पडलंय किंवा निवडून घेतला नाहीये किंवा काय। तर रवा घेताना कधी पण काय करायचं, आधी चाळायचा आणि त्यानंतरच तो घ्यायचा। नाहीतर मग बऱ्याचदा काय असतं, रव्यामध्ये आळई वगैरे असते, तर शक्यतो रवा चाळून घ्यायचा आणि एकदम बारीक गॅसवरती आपल्याला हा छान बघा असा भाजून घ्यायचा आहे। रंग बघा लगेच बदललाय की नाही, अगदी बारीक गॅसवरती आपल्याला भाजायचा आहे, म्हणजे खाताना हा पदार्थ खूप छान लागतो, खमंग लागतो त्यासाठी। आता रवा भाजून झाला की लगेचच कढईतनं काढून घ्यायचा। कढई जाड आहे तर ती बराच वेळ गरम राहणार आणि रवा आपण जर त्यातच ठेवला तर मग तो खालनं करपू शकतो, त्यामुळे लगेच काढून घ्यायचा प्लेटमध्ये। आता त्याच कढईमध्ये बघा मी तेल घालून घेते। तेल थोडं जास्त घालायचे, इथे 2.5 पळी इतपत मी तेल घातले। तेल छान गरम होऊन द्यायचं आपल्याला। त्यानंतरनं यामध्ये शेंगदाणे घालायचे आणि शेंगदाणे अगदी बारीक गॅसवरती छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे। तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला नक्कीच एक सबस्क्राईब करा। त्याचबरोबर जर अजून व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईकसुद्धा करा। हे माझं चॅनल नवीन आहे आणि मला आशा आहे की जसं माझ्या आधीच्या चॅनलला तुम्ही भरभरून प्रेम दिले तसं याही चॅनलला द्याल। जर तुम्ही नवीन असाल आणि माझं आधीचं चॅनल तुम्हाला माहीत नसेल तर सांगते, मी आणि बरंच काही हे माझं आधीचं चॅनल आहे ते सुद्धा चालू आहे आणि त्याचबरोबर हे एक सुद्धा मी नवीन चॅनल ओपन केलेलं आहे। आता बघा शेंगदाणे छान खरपूस भाजून झाले, मी ते काढून घेतलेत। आता तापलेल्या तेलामध्येच आपल्याला मोहरी घालायची आहे। मोहरी थोडी जास्त घातली आहे। लगेचच जिरंसुद्धा घालून घ्यायचं आहे आपल्याला यामध्ये आणि उडदाची डाळ घालायची आहे। जी 1 चमचा उडदाची डाळ आपण घेतली होती ना ती घालायची आहे आणि कढीपत्त्याची पानं, त्याचबरोबर हिरवी मिरची। हिरवी मिरची स्वच्छ धुवून घेतलेली आहे, कढीपत्तासुद्धा स्वच्छ धुवून घेतला आहे। थोडीशी कोथिंबीर घातली आहे बघा इथे मी तेलामध्येच आणि हे सगळं छान परतवून घेऊया। उडदाची डाळ आपल्याला कॉटनच्या कपड्यावरती पुसून घ्यायची आहे, ती धुवून घ्यायची नाही आहे, कॉटनच्या कपड्यावर पुसून घ्या डाळ। आता हे सगळं छान परतलं की यामध्ये एक मीडियम साईजचा कांदा छान बारीक कट करून घेतला होता तो घालून घ्यायचा आहे बघा आणि कांदा छान ट्रान्सपरंट होईपर्यंत अशा पद्धतीने परतवून घ्यायचा आहे। कांदा घातल्यानंतरनं गॅस मीडियम करायचा, अगदी बारीक गॅसवरती कांदा नाही भाजायचा, नाहीतर मग तो इरमतो, त्यामुळे। आता इथे बघा एक छोटा टोमॅटो कट करून घेतला आहे आणि तो घातलेला आहे मी। कांदा छान मऊ झाला की त्यानंतर आपल्याला टोमॅटो घालायचा आहे आणि टोमॅटोसुद्धा छान मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे। तर पाहू शकता इथे टोमॅटोसुद्धा छान असा मऊ झाला आहे बघा। तर टोमॅटोसुद्धा आपण छान मस्त असा परतवून घेतला आहे। आता जो आधी सुरुवातीला रवा भाजून ठेवला होता ना तो यामध्ये घालून घेऊया। रवा आणि शेंगदाणे अशा पद्धतीने बघा यामध्ये घालून घ्यायचे आणि ह्या सगळ्या मिश्रणांसोबत हा रवा पुन्हा 1 ते 1.5 मिनिटं परतवून घ्यायचा आहे आपल्याला। रवा घातल्यानंतरनं सुद्धा गॅसची फ्लेम मीडियम आहे। इथे पाहू शकता तुम्ही अगदी थोडीशी हळद घेतली आहे मी, खूप हळद नाही घालत आहे, अगदी थोडीशी बदामी रंग येण्यासाठी अगदी थोडीशी हळद घातलेली आहे। आणि जर तुम्हाला हळद नसेल घालायची, नाही घातली तरीसुद्धा चालणार आहे, किंवा आपण उपमा करतोय आज, मऊसूद उपमा कसा करायचा ते शिकवते आज मी तुम्हाला, किंवा दाखवते मी कशा पद्धतीने करते ते। तर तुम्हाला जर पिवळा उपमा आवडत असेल हळद जास्त घातली तरीसुद्धा चालणार आहे। आता इथे चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे मी आत्ताच। हे छान असं मिक्स करून घेऊया बघा। बऱ्याचदा काय होतं, उपमा करताना बहुतेक जणांचं पाण्याचं प्रमाण फसतं। आज मी तुम्हाला वाटीने मोजून दाखवणार आहे। इथे या वाटीने मी 1 वाटी रवा घेतला होता, तर आता बघा या वाटीने मी किती पाणी घालते, आपण काउंट करूया।
इथे बघा कोमट पाणी घेतलंय मी, 1 वाटी घातली. आता दुसरी वाटी घातली आहे आणि पाहू शकता तुम्ही इथे 3 वाट्या पाणी मी घातलेलं आहे. 1 वाटी रवा आहे आपला, 3 वाटी पाणी घातलंय मी. आता हे छान मिक्स करून घेऊया. नंतर ना कमी वाटलं तर मग पुन्हा घालायचं आहे. जसं की मला असं वाटतंय की हे कमी होऊ शकतं पाणी, तर बघा पुन्हा मी इथे अजून 1 वाटी पाणी घातले. म्हणजे एका वाटीला 4 वाट्या पाणी लागतं. ज्यावेळेस तुम्ही उपमा करता त्यावेळेस 1 वाटी जर तुम्ही रवा घेतला तर तुम्हाला 4 वाटी पाणी लागणार आहे. आणि हे अगदी परफेक्ट प्रमाण सांगितले मी. आता तुमच्या समोर टाकून दाखवलं आहे पाणी. नंतर बघा आपला उपमा कसा होईल. खूप जास्त छान होतो जर तुम्ही या पद्धतीने उपमा केलात तर. आणि जर तुम्ही शिरा करताय, गोड शिरा, त्यालासुद्धा तुम्ही या प्रमाणामध्ये दूध वापरा, तो सुद्धा खूप जास्त छान होईल. तर बघा झाकण ठेवलं आहे, गॅस बारीक केला आहे आणि बारीक गॅसवरती छान असा होऊन द्यायचा हा. आता 1-2 मिनटं झालेले आहेत, मध्ये मध्ये हलवूनसुद्धा घ्यायचा. थोडा पातळ असा हा उपमा केला ना की तो खायला जास्त छान लागतो, जास्त चविष्ट लागतो. जर तुम्ही यापूर्वी हा उपमा कधी केला नसेल नक्कीच करून पहा. अजून एक गोष्ट सांगते, जर तुम्हाला थोडा घट्ट हवा असेल तर तुम्ही 3-3.5 वाटी पाणी घातलं तरी चालेल. मी इथे एवढा पातळ केला आहे. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छिते मी की यामध्ये तुम्ही जर 5 वाट्या पाणी घातलं ना तर हा थोडा अजून पातळ होईल आणि थोडा खिरीसारखं ह्याचं टेक्स्चर येईल. पण तो उपमा एवढा कमाल लागतो. जर तुम्हाला त्या उपम्याची रेसिपी हवी असेल तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा, मी तीसुद्धा तुम्हाला देईन. पण उपमा जास्त पातळ केला ना तो जास्त चविष्ट लागतो खायला. नक्कीच एकदा करून बघा. इथे बघा भरपूर कोथिंबीर घातलेली आहे आणि कोथिंबीर संपूर्ण अशी छान एकजीव करून घ्यायची आहे. गॅस बंद करायचा आहे आता. पाहू शकता तुम्ही अगदी मस्त आपला उपमा झालेला आहे बघा. थोडासा थंड जरी झाला ना तरीसुद्धा हा चवीला खूप छान लागणार आणि अजिबात गुठळ्या वगैरे होणार नाही जर या पद्धतीने तुम्ही उपमा केलात तर. बघा किती छान झाला आहे. मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा तुम्ही आरामात देऊ शकता. एवढा छान होतो आणि मुलांनासुद्धा खूप आवडतो. तर आता सगळ्यात शेवटी आपण यामध्ये लिंबू पिळूया. शक्यतो लिंबू मी गॅस बंद केल्यानंतर पिळते, म्हणजे त्याचा कडसरपणा येत नाही आणि आंबटपणा त्यामध्ये छान असा उतरतो. तर बघा लिंबू हातावर पिळून घेतलंय म्हणजे बिया त्यात पडणार नाहीत. आणि लिंबू पिळल्यानंतरनं हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं संपूर्ण अशा पद्धतीने. तर माझी आजची ही उपम्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्कीच मला कमेंट करून कळवा. आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज एक सबस्क्राईब नक्कीच करा, कारण तुमचे एक सबस्क्राईब हे नवीन यूट्यूबरसाठी खूप जास्त मोलाचे आहे. त्याचबरोबर तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठून पाहताय ते सुद्धा कळवा. उद्या भेटूया नवीन रेसिपीसोबत. बाय.